या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आम्हाला बाहेर पाहून तुम्हाला कळलंच असेल की आजचा एपिसोड हा सर्वात स्पेशल असणार आहे, कारण हा असणार आहे 4th वीकचा एपिसोड, ज्याचं नाव असणार आहे भ्रमंती। तर आज आपण आलो आहोत स्पेशली खाद्य भ्रमंती करायला, आणि तेही ऑलमोस्ट 21 किलोमीटर लांब डायरेक्टली ठाण्यामध्ये। आज आम्ही आलो आहोत प्रसादालय या हॉटेलला भेट देण्यासाठी। चला तर मग पाहूया आज जाऊन आपल्याला आज काय काय खायला मिळतंय ते, आणि ते कल्चर जे गजानन महाराजांना प्रेरित करणारं त्यांचं मूळ असणारं आहे। चला तर मग आपणही या पदार्थांचा अनुभव घेऊया, स्वाद घेऊया आणि नवनवीन पदार्थ चाखूया। या हॉटेलची खासियतच ही एक आहे, नावातच आहे प्रसाद। आणि दुसरं म्हणजे जसं आपण कुठल्याही देवस्थानाच्या प्रसादालयामध्ये जाताना आपल्या चपला आपण बाहेर काढतो, त्याचप्रमाणे या रेस्टॉरंटमध्ये आज जाण्या अगोदर आपल्याला या स्टँडवर आपल्याला चपला काढायच्या आहेत आणि मगच या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे। आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला ही सुंदर अशी रांगोळी पाहायला मिळते। त्याचबरोबर त्यांनी गजानन महाराजांची सुंदर अशी मूर्ती इथे स्थापित केलेली आहे। गजानन महाराजांची मूर्ती पाहताच आपल्याला सकारात्मक ऊर्जा असल्याचे भास होतो। त्याचबरोबर गजानन महाराजांचा गण गण गणात बोते हा मंत्र सतत कानी पडतो, त्यामुळे भोजनाची थाळी समोर येण्याआधीच आपण इथे मंत्रमुग्ध होऊन जातो। या रेस्टॉरंटचा ॲम्बियन्समध्ये एक वेगळीच कला आपल्याला पाहायला मिळेल। या ठिकाणी स्वामी समर्थ आणि साईबाबांचा देखील फोटो आपल्याला पाहायला मिळतो। त्याचप्रमाणे इथे गजानन महाराजांच्या वेगवेगळ्या लीला त्यांनी येथे तसबिरीच्या मार्फत आपल्याला दाखवल्या आहेत। आणि पाहायला गेलं तर इथे विशेष आनंद सागरचा एक मोठा पोस्टरच त्यांनी लावलेला आहे। आनंद सागर तुम्हाला माहितीच असेल की शेगाव येथील खूप खास आकर्षण आहे, म्हणजेच एका दिवसात ते फिरून संपणार नाही एवढं मोठं उद्यान आहे। हे सगळं बघून आम्ही शेगावमध्येच आलो आहोत असे वाटले। तुम्ही इथे पाहतच असाल, इथे जे सेवेकरी म्हणजे जे जेवण वाढणारे आहेत त्यांचा पोशाख किती सिंपल, पारंपरिक आणि तेवढाच प्रोफेशनल आहे। सफेद कुर्ता, पायजमा, डोक्यावर गांधी टोपी आणि खांद्यावर एक शेला, हे सगळं बघून तुम्हाला शेगाव येथील प्रसादालयाची नक्कीच आठवण येईल। तुम्ही इथे बघतच आहात आम्ही किती पद्धतीचे प्रश्न त्या दादांना विचारत आहोत। खरं तर आम्ही ॲक्च्युली ॲम्बियन्स बघून खूप खुश झालेलो, आणि या एक्साइटमेंटच्या नादात आम्ही भरपूर असे पदार्थ त्यांना या थाळीमध्ये आहेत का किंवा कोणकोणते पदार्थ आम्हाला मिळतील हे सगळं आम्ही गहन डिस्कशन करून विचारत आहोत। असो, या ठिकाणी आपल्याला 2 थाळ्या मिळतात, एक आहे पुरणपोळी थाळी आणि एक रेग्युलर थाळी। यामध्ये पुरणपोळी थाळीमध्ये आपल्याला मोदक आणि श्रीखंड हे देखील मिळतं, तर साध्या थाळीमध्ये आपल्याला फक्त श्रीखंड आणि मोदक असे 2 गोडाचे पदार्थ मिळतात। बरं, या दोनही थाळ्या आपल्याला अनलिमिटेड ऑप्शन्समध्ये चाखायला मिळतात। या थाळीमध्ये आपल्याला पुरणपोळी, पुरी, चपाती, ताकाची कढी, डाळ, चवळीची उसळ, बटाट्याची भाजी, मेथीची भाजी, कटाची आमटी, दूध, गुलाबजाम, त्याचप्रमाणे भजी, लोणचं, पापडाचा चुरा, ठेचा, मोदक, श्रीखंड, पापड आणि वांग्याचं भरीत देखील होतं। पुरणपोळी आणि मोदकावर तर ते अगदी मस्त तूप घालून देत होते। त्याचबरोबर इथे तांदूळ आणि ज्वारीची भाकरी देखील होती, पण आम्ही इथे भाकरी घेतली नाही आहे, कारण आम्हाला हेच जेवण अगदी भरपूर झाले होते। पुरी भाजी खाऊन झाल्यानंतर ते भात आणि डाळ खिचडी देखील सर्व करत होते।
बरं, डाळ खिचडी जशी नॉर्मल रेस्टॉरंटमध्ये आपण खातो तशी इथे नव्हती. त्यामध्ये असणारे मूग हे अगदी अख्खे होते आणि हेच आपल्या महाराष्ट्राचे प्रतीक असणारे रेस्टॉरंट आहे हे जाणवून देते. आणि हे सगळे पदार्थ जेवताना जरा जरी आम्हाला जड झाले तरी आम्ही लगेच ताकाचा एक सिप घेत होतो. ताक देखील अनलिमिटेड होतं, त्यामुळे ताकामुळे आम्हाला पाणी इथे प्यायचं आहे हे लक्षातच आले नाही. वांग्याच्या भरीतमध्ये मस्त त्यांनी शेंगदाण्याचा कूट घातलेला होता, त्यामुळे त्याला देखील एक वेगळीच चव येत होती. मिरचीचा ठेचा देखील अगदी झणझणीत होता आणि बाकी सगळे पदार्थ देखील अगदी टेस्टी आणि डिलिशियस होते. मी इथे येण्याआधी एका मराठी कलाकाराचा स्टेटस पाहिला होता. त्याने अक्षरशः तोंड भरून या सात्विक भोजनाचं कौतुक केलं होतं आणि हे सगळं कौतुक ऐकून आणि पाहून आम्ही दोघींनी ठरवलं की इथे जेवायला यायचंच. आणि खरंच इकडची ही जेवणाची थाली जेवल्यानंतर आम्हालाही जाणवले की किती सात्विक आणि अगदी मायेने भरलेली होती. आणि याचं विशेष कारण म्हणजे तिथे जेवण वाढणारे जे दादा आहेत ते अगदी आपुलकीने जवळ येऊन माऊली असा संबोध करूनच आम्हाला काय जेवण आणायला अजून हवं हे विचारत होते. अगदी आपल्या घरी पाहुणे आल्यानंतर आपण आग्रहाने त्यांना प्रत्येक पदार्थ वाढत असतो, त्याच आग्रहाने ते आम्हाला प्रत्येक वेळेस येऊन विचारत होते. आणि यामुळे मन तर तृप्त झालेच, पण त्याचबरोबर पोट देखील अगदी तुडुंब भरून गेले. हुश, जेवून झालं एकदाचं. तुम्ही ते पाहतच आहात, आम्ही एकही पदार्थ ताटात सोडला नव्हता, कारण जेवणच एवढं सुंदर होतं. बरं, याचं बिल देखील आम्ही तुम्हाला दाखवत आहोत. आम्ही हे पूर्ण बिल स्वतः पे केलेलं आहे बरं का. चला तर मग, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला आणि आवडला तर नक्कीच असेल. भेटूया आपण पुढच्या शुक्रवारी नवीन विषयासह. तोपर्यंत बाय.